नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे नागपूर महानगरपालिकेची ज्यांनी कोणी एक्झाम दिली आहे त्यांच्यासाठी हा पेपर आहे. मित्रांनो, हा पेपर आहे नागपूरचा, ज्यांनी महानगरपालिकाचे दिलेला आहे. जर एक्झाम पास झाली होती 20, 24, 25, 26, 27 मार्चमध्ये झाली होती आणि आता सध्या त्यांची आन्सर की आलेली आहे. तर आन्सर कीमध्ये पेपर सॉल्व आपण पाहणार आहे पूर्ण. हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला जे कोणी पुढे एक्झाम नगरपालिकेचे म्हणा किंवा कोणते पण एक्झाम देणार आहेत गव्हर्नमेंटचे शासकीय जॉबसाठी, तर त्यांच्यासाठी हे एक्झाम पेपर चांगला महत्त्वाचा असणार आहे. कारण तुम्हाला एक बेस समजून जाईल की पेपर कसे असतील काय नाही. त्यानंतरच तुमची एक सराव पण होऊन जाईल की पेपरमध्ये एक्झाममधून त्या रिलेटेड. तर पहा, याच्यामध्ये आपण पूर्ण व्हिडिओ पाहणार आहे आणि व्हिडिओमध्ये आपण फक्त नर्सिंग रिलेटेडच पाहणार आहे. कारण व्हिडिओ जो आहे हा खूप मोठा होऊन जाईल, लेंदी होऊन जाईल. त्यासाठी आपण नर्सिंग रिलेटेड पाहणार आहे. त्यानंतर पार्ट सेकंडमध्ये पाहणार आहे आपण त्याच्यामधील मराठी ग्रामर किंवा म्हणा इंग्लिश ग्रामर असे पाहणार आहेत. तर पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ज्यांनी कोणी एक्झाम दिली असेल त्यांना पण पाठवा आणि ज्यांनी कोणी देणार आहे त्यांच्यासाठी एक प्रॅक्टिस पेपर म्हणून पाठवा. आपल्या ह्या चॅनलचा एकच मोटिव्ह असतो की ज्यांनी कोणी नर्सिंगमध्ये एक डिग्री केलेलं आहे म्हणा किंवा मग मेडिकल फील्डमध्ये एज्युकेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ असे काढत असतो, जेणेकरून ज्यांना नवीन नवीन अपडेट भेटत नसतील त्यांच्यासाठी आपण हे अपडेट व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो. तर व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो. चला स्टार्ट करूया. तर पहा, नर्सिंग सेक्शनमधला पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ कार्टिलेजियनस जॉईंट विथ नो सायनोव्हिल कॅव्हिटी. तर पहा, कार्टिलेज जॉईंटमध्ये नो सायनोव्हिल कॅव्हिटीचं कोणतं एक्झाम्पल आहे? तर त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर कोणता असणार आहे? तर प्युबिक सिम्फायसिस त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. ठीक आहे. तर पहा, नेक्स्ट क्वेश्चन 2 नंबर. When a patient reports about his incisional pain and feeling of anxiety related to pain, what type of data does nurse collect while assessing the patient? म्हणजे याच्यामध्ये काय सांगतं आहे की हे क्वेश्चन जो आहे डाटा कलेक्शन किंवा असेसमेंट ऑफ पेशंट डाटा याच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. पेशंटचं इन्सिजन झालेलं आहे, त्या ठिकाणी कट झालेलं आहे, म्हणजे कट केल्यानंतर त्याच्यामध्ये जे एरिया आहे तिथून त्याला पेन व्हायला लागला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला पेन होत नसत असेल तर तो पेन कोण काय करतोय, तो सांगतोय सिस्टरला किंवा नर्सला सांगतोय. तर तो पेन हा कोणता डाटा आहे? तर तो कोणता डाटा असणार आहे? सब्जेक्टिव्ह डाटा असणार आहे. कारण पेशंट हा काय करतोय, स्वतः हा सांगायला लागला आहे. ठीक आहे. हे झालं सेकंड क्वेश्चन. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ड्राय हीट स्टरलायझेशन मेथड. हे मायक्रोबायोलॉजीमध्ये स्टरलायझेशनचा मेथड आहे क्वेश्चन आहे. तर त्याच्यामध्ये पहा, ऑटोक्लेविंग याचं करेक्ट आन्सर असणार आहे. बाकीचे जे आहेत ते इन्सिग्नेशन पूर्ण बर्न असते, हॉट एअर ओव्हनमध्ये असते, फ्लेमिंग एक असते, पण याच्यामध्ये करेक्ट आन्सर कोणतं आहे? ऑटोक्लेविंग. ठीक आहे. तर हे त्याचं आन्सर आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक पण करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॉर्मल ब्लड सोडियम लेवल. व्हॉट इज द नॉर्मल ब्लड सोडियम लेवल? खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, बऱ्याच ठिकाणी हा पडलेला पण आहे. तर 135 ते 145 मिली इक्वॅलंट पर लिटर ह्याचं सोडियम लेवल आहे ब्लडमध्ये. महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. आपल्या बॉडीच्या ह्युमन बॉडीच्या ब्लडमध्ये सोडियम लेवल किती असते हे त्याचा प्रश्न आहे. तर उत्तर घेते आहे 135 ते 145 मिली इक्वॅलंट पर लिटर. ठीक आहे. तर हे एक युनिट पण लक्षात असू द्या. बऱ्याच जणाला काय असतं, युनिट माहिती नसते आणि प्रश्न युनिटवर पण पडू शकतो. तर त्यासाठी युनिट पण माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो कोणता आहे. नेक्स्ट आहे, विच मेथड इज कॉमनली युज्ड टू डिसइन्फेक्टंट एंडोस्कोप. एंडोस्कोप एक असा प्रकारचा एक आर्टिकल असते, म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट असते, जे इन्स्ट्रुमेंट आपण ऑपरेशन करत असताना आपण पेशंटच्या बॉडीमध्ये टाकतो आणि बॉडीमध्ये जे ॲबनॉर्मल पार्ट आहे पेशंटचा तो चेक करण्यासाठी आपण एंडोस्कोप टाकतो. आता एकदा जर एंडोस्कोप यूज केल्यानंतर आपण त्याला कोणत्या ह्याच्याने डिसइन्फेक्टंट करतो? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ग्लुटरल्डेहिड, त्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, while using the dorsogluteal and ventrogluteal site for intramuscular injection, care must be taken to avoid injury to the nerve. तर हे जे दोन साईडचे इंजेक्शन आहेत, तर डॉर्सोग्ल्युटल आणि वेंट्रोग्ल्युटल, तर ह्या साईडला इंजेक्शन तेव्हा देतो तेव्हा महत्त्वाची काय काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तिथली त्या साईडमध्ये कोणती नर्व असते ते त्यांना विचारायचं आहे. तर ते करेक्ट नर्व कोणती असते? सायटिक नर्व असते. तुम्ही जर त्या ठिकाणी जर करेक्ट दिलं नसेल, काही चुकलं असेल तर ते सायटिक नर्वला इंजुरी होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग मायक्रोफेजेस इन द लिव्हर दॅट रिमूव्स बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड अदर डेब्रीज. तर याचं करेक्ट आन्सर आहे कफर सेल. कफर सेल जे असते तर हे लिव्हरमधले बॅक्टेरिया आणि व्हायरसेस आणि आणखीन कोणते काही डेब्रीज असतील ते काढून टाकतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच नॉर्मल ब्रीदिंग पॅटर्न इज कॅरेक्टराइज्ड बाय प्रोग्रेसिव्हली डीपर अँड समटाइम्स फास्टर ब्रीदिंग फॉलोड बाय ग्रॅज्युअल डिक्रीज दॅट रिझल्ट्स इन अ टेम्पररी ॲनोमिया.
टेम्पररी ॲपनिया. ॲपनिया मीन्स काय असते, ॲब्सेन्स ऑफ ब्रिदिंग. ठीक आहे, तर याच्यामध्ये याचं नाव काय आहे, चेन स्ट्रोक रेस्पिरेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 9वा क्वेश्चन पहा. द पेशंट हू आर एजेड, बेडरिडन, इन अ नीड ऑफ ओनली पार्शियल हायजीन अँड अनएबल टू रीच ऑल बॉडी पार्ट्स आर गिव्हन टू पार्शियल बेड बाथ. पूर्ण बॉडी पार्टच्या त्याच्या रीच होत नाही आहे, तर त्याला कोणतं दिलं जातं, तर पार्शियल बेड दिलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे, वेअर इज द रेस्पिरेटरी सेंटर लोकेटेड इन द ब्रेन. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. क्वेश्चन बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेला आहे. मेडुला ऑब्लॉंगेटा आणि पॉन्स वॅरुली. ब्रेनमध्ये हे एक पार्ट आहे ब्रेनचा, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि पॉन्स वॅरुली म्हणून एक असते. तर हे याचे काय येतं, रेस्पिरेटरी सेंटर आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, हे झाले मित्रांनो फर्स्ट सेक्शनमधले 10 क्वेश्चन कंप्लीट झाले. तर आता आपल्याला सेकंड सेक्शन पाहायचं आहे. तर पहा मित्रांनो, फर्स्ट सेक्शन आपण 10 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर त्यानंतर आहे सेकंड सेक्शन. सेकंड सेक्शनमध्ये काय क्वेश्चन आहे पहा. द क्लिनिकल साईन इन अक्यूट रेस्पिरेटरी ॲसिडोसिस. क्लिनिकल साईन रेस्पिरेटरी ॲसिडोसिसमध्ये क्लिनिकल साईन काय असते असं त्यांना विचारायचं. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे सडन हायपरकॅप्निया. ठीक आहे. नेक्स्ट पहा, विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज कॉज्ड बाय द डिफिशियन्सी ऑफ आड्रिनोकॉर्टिकल हार्मोन. आड्रिनोकॉर्टिकल हार्मोनची कमतरता झाल्यानंतर कोणता डिसीज होतो, तर कॅरेक्टराइज बाय. आणि काय दिसून येतं, विकनेस, फटीग, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन, हायपरपिगमेंटेशन ऑफ द स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. तर त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, ॲडिसन डिसीज. क्वेश्चन नंबर 2चं ऑप्शन नंबर 4 मित्रांनो. Third question, the kidney is situated in the retroperitoneal site, extended from the level of 12th thoracic vertebra to the dash lumbar vertebra. तर ह्याचं डॅश कोणता आहे, थर्ड लंबार वर्टिब्रा आहे. किडनीचे एक्झॅक्ट लोकेशन आहे हे लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट, व्हाईल कलेक्टिंग हिस्ट्री फ्रॉम चाइल्ड, डॅश इज अ क्रुशियल टू कलेक्ट ॲक्युरेट इन्फॉर्मेशन. बाळाची जे इन्फॉर्मेशन चेक कलेक्ट करतो तेव्हा महत्त्वाची कोणती आणि क्रुशियल कोणती आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे तुम्हाला इस्टॅब्लिशिंग ट्रस्ट इस्टॅब्लिशिंग करून तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, व्हाईल डुईंग असेसमेंट ऑफ ऑर्थोपेडिक पेशंट, जे हाडांचं रिलेटेड पेशंट आहे, द फाइंडिंग दॅट द शोज डिटर्मिनेशन ऑफ जॉईंट ड्यू टू इन्फ्लॅमेटरी डिजनरेटिव्ह डिसीज इज कॉल्ड ॲज ऑस्टिओआर्थरायटिस. खूप महत्त्वाचा आहे ऑस्टिओआर्थरायटिस. डिजनरेटिव्ह डिसीज म्हणला की ऑस्टिओआर्थरायटिस लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे, अन ॲटोमिनल डिसऑर्डर इन विच देर इज अ डिस्ट्रक्शन ऑफ द थायरॉइड टिश्यू बाय अँटीबॉडीज इज कॉल्ड ॲज हाशिमोटो थायरॉइडायटिस. हाशिमोटो थायरॉइडायटिस. नेक्स्ट, which of the following cardiac auscultation point is situated on the right side of the sternum. राईट साईड ऑफ द स्टर्नममध्ये कार्डियक अस्कल्टेशनचा कोणता एरिया असतो, तर तो कोणता असतो, अओर्टिक एरिया असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8वा नंबर, ऑल ऑफ द फॉलोइंग आर द कॉमन फीचर ऑफ नेफ्रोटिक सिंड्रोम. काय विचारले, एक्सेप्ट. लक्षात असू द्या, या ठिकाणी बरेच जण कन्फ्यूज होतात. खालीलपैकी नेफ्रोटिक सिंड्रोमचे सगळे फीचर्स आहेत पण एक नाही, तर एक कोणता नाही आहे, हायपर अल्बुमिनिया. ठीक आहे, हायपर अल्बुमिनिया. बाकीचे जे आहेत त्याचे सिम्पटम आहेत, स्वेलिंग इन द हँड्स अँड फीट, हायपरलिपिडेमिया, वेट गेन अँड फोमी युरिन. हे नेफ्रोटिक सिंड्रोमचे सिम्पटम आहेत, पण एक कोणता नाही आहे, हायपर अल्बुमिनिया. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, एक करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, अकॉर्डिंग टू द एरिक्सन थेरी psychosocial development in which stage of the life does a child establish basic sense trust towards parents. तर बेसिक ट्रस्ट त्याचा कधी डेव्हलप होतो, बर्थ टू 1 year ऑफ एज. 2 नंबर आन्सर करेक्ट. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन, कार्पोपेडल स्पाझम दॅट रिझल्ट्स फ्रॉम इचिमिया इंड्युस्ड बाय प्रेशर अप्लाइड टू द अप्पर आर्म फ्रॉम द इन्फ्लेटेड स्पिग्मोमॅनोमीटर इज नोन ॲज अँड कॉमनली सीन इन. त्याचं करेक्ट आन्सर आहे ट्राउस्यूज साईन, दॅट इज हायपोकॅल्सिमिया. ठीक आहे. तर हे झाले सेकंड सेक्शन नर्सिंग रिलेटेडचा. तर हा पहा मित्रांनो, थर्ड सेक्शन आहे नर्सिंगच्या रिलेटेडमध्ये. फर्स्ट क्वेश्चन त्याचे, व्हॉट इज द
प्रेफर्ड लंबार पंक्चर साईट इन द निओनेट्स. निओनेटमध्ये लंबार पंक्चरचे साईट कोणते आहे ते त्यांना विचारत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, लंबारमध्ये कोणता वर्टिब्रा त्याच्यामध्ये आहे ते आपल्याला सांगायचं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा याच्यामध्ये दिलेले आहेत ऑप्शन सेकंड, थर्ड लंबार किंवा फर्स्ट सेकंड किंवा फोर्थ, फिफ्थ. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय आहे, फोर्थ आणि फिफ्थ लंबार वर्टिब्रे यामध्ये निओनेटमध्ये लंबार पंक्चर साईट करतात. लक्षात असू द्या सगळ्यांनी. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग न्यूबॉर्न इन्फंट्स कॅन बी ॲडमिटेड टू द लेवल ऑफ NICU. कोणता इन्फंट कॅन बी लेवल ऑफ 1 NICU. तर करेक्ट आन्सर आहे इन्फंट 35 ते 37 वीक जेस्टेशन वू रिमेन फिजिओलॉजिकली स्टेबल. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर 2 आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, an overwhelmed child reverting to bed wetting or thumb sucking is an example of which of the defense mechanism. डिफेन्स मेकॅनिझम आहे. तर त्याच्यामध्ये काय विचारलं आहे, ओव्हरवेल्मिंग चाइल्ड अँड थंब सिकिंग एक्झाम्पल ऑफ डिफेन्स मेकॅनिझम. तर ते रिग्रेशनचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे, रिप्रेशन आहे, सब्लिमेशन आहे, पण याच्यामध्ये करेक्ट आन्सर रिग्रेशन आहे. डिप्लेसमेंटवर ह्या प्रत्येक ऑप्शनचा एक एक अर्थ आहे. ठीक आहे, तर ते आपण प्रत्येक याच्यामध्ये पाहणारच आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल मित्रांनो. Giving immunization in all stages of life is considered as a level of disease prevention, that is the primary prevention. तर आपण कोणत्याही डिसीज होण्याच्या आधी जे आपण काही वॅक्सिनेशन किंवा इम्युनायझेशन देतो ते का देतो, कारण ते प्रायमरी लेवलचं ट्रीटमेंट घेत असतो आपण. त्यानंतर नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ नॉन कम्युनिकेबल डिसीज NPNCD इज मेनली डिझाईन टू प्रिव्हेंट कंट्रोल ऑफ द फॉलोइंग डिसीजेस. याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, नॉन कम्युनिकेबल डिसीज कशासाठी काढलेला आहे, तर ते त्याच्यावेळी विचारते. हे सगळे त्याच्यामध्ये तर आहे ते करेक्ट. याच्यामध्ये टिटॅनस हे करेक्ट आहे. याच्यामध्ये एक्सेप्ट दिलेलं आहे ते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 6वा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये 5 आहेत. परत आपण काय आहेत का खूप आहोत क्वेश्चन. तर एक क्वेश्चन 6वा क्वेश्चन जो आहे तो मराठी ग्रामरचा होता, त्यामुळे आपण त्याला स्किप केलेलं आहे. आपण नंतर ते पाहणारच आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्विक नॉन इन्व्हेसिव्ह मेथड ऑफ असेसिंग अ डिग्री ऑफ जॉन्डिस इन अ न्यूबॉर्न. सगळ्यात अगोदर डिग्री ऑफ जॉन्डिस ओळखण्यासाठी कोणता मेथड यूज केली जाते, दॅट इज द क्रामर्स रूल. नेक्स्ट टाइम, द कॉमन प्रॉब्लेम सीन इन अ जिरॅट्रिक पॉप्युलेशन इज अ फ्रॅक्चर्ड नेक ऑफ अ फिमर जे आहे त्याच्यामधला नेक जो आहे तो फ्रॅक्चर होतो. ठीक आहे, तर लक्षात असू द्या, फिमर हे मांडीच्या साईडचा आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, वेन वॉज द डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम लॉन्च इन इंडिया ॲज अ पार्ट ऑफ द नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम. डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम हा कधी लॉन्च झालेला आहे, तर करेक्ट आन्सर आहे 1996 मध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे, मॅनसोनिया डासामुळे होणारा सामान्य आजार कोणता आहे, तर तो कोणता आजार आहे, हत्ती रोग. मॅनसोनिया जो आजार आहे तो हत्ती रोग आजार डासामुळे होत असतो. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, नंतर आणखीन एक सेक्शन आहे. पुढचा सेक्शन जो आहे तो नर्सिंग सेक्शन, परत 4था सेक्शन आहे. मित्रांनो आपण 3 सेक्शन पाहिले, तर प्रत्येक सेक्शनमध्ये 10 क्वेश्चन पाहिलेत मित्रांनो. तर हा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, युट्राइन इन्व्हॉल्युशन इज नॉर्मली कम्प्लिटेड बाय, तर 6 वीक आफ्टर गिविंग बर्थ. म्हणजे युट्राइन जे रेग्युलर त्याच्या पिरियडमध्ये प्लेसमध्ये जे जातं त्याला किती वेळ लागतो, 6 आठवडे लागतात. ठीक आहे. नेक्स्ट टाइम, विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज अन एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. तर पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमचं एक्झाम्पल कोणतं आहे, रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन ड्युरिंग चाइल्ड बर्थ. जर याच्यामध्ये ऑक्सिटोसिन रिलीज होत असेल चाइल्ड बर्थमध्ये तर ते पॉझिटिव्ह फीडबॅक आहे, म्हणजे व्यवस्थित होत आहे. त्यानंतर नेक्स्ट टाइम, ॲज अ नर्स विच ॲक्शन इज टू बी टेकन इमिडिएटली फॉलोइंग डिलिव्हरी ऑफ द हेड ड्युरिंग द सेकंड स्टेज ऑफ लेबर. लेबरमधला क्वेश्चन आहे, सेकंड स्टेज आहे जे महत्त्वाचे, जेव्हा बेबीचं बर्थ होत असते. वायपिंग द म्युकस अँड ब्लड ऑन द माउथ अँड फायरिंग्स ऑफ द बेबी. कशासाठी, हे जेणेकरून ॲस्पिरेशन मारलं नाही पाहिजे, हे बेबीच्या पोटामध्ये गेलेलं नाही पाहिजे, नोजमध्ये गेलं नाही पाहिजे, त्यासाठी हे आपण वाईप करणं. वाईप म्हणजे क्लीन करून घेणं. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग बायोफिजिकल टेस्ट इज डन फॉर फेटल मुवमेंट. कार्डिफ काउंट फॉर 10 फॉर्म्युला. बायोफिजिकल टेस्ट, बाळाची हालचाल पाहण्यासाठी हा टेस्ट केली जाते. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर नेक्स्ट आहे, द कॉमनेस्ट कॉज फॉर प्रायमरी पोस्टपार्टम हॅमरेज. प्रायमरी पोस्टपार्टम हॅमरेज झालेलं आहे, तर त्याचं मेन कारण काय असते, ऑटोनिक
युट्रस, हा त्याचा मेन कॉज आहे ॲटोनिक युट्रस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पार्ट विच इज सिच्युएटेड बिटवीन द बॉडी ऑफ द युट्रस अँड द सर्विक्स इज नोन ॲज अ इस्थमस. ओके. नेक्स्ट, while assessing the manic patient, when you observe that he feels superior to others, then he is having dash type of delusion. ग्रँडिओसिटी म्हणजे सगळ्यात मी मोठा आहे वगैरे तो त्यास जेव्हा समजतो तेव्हा त्याला कोणतं असते सिम्पटम, ग्रँडिओसिटी असतो. त्यानंतर व्हॉट इज द नॉर्मल ड्युरेशन ऑफ प्युपेरियम, तर नॉर्मल ड्युरेशन प्युपेरियमचं किती आहे, 42 days फॉलोइंग द डिलिव्हरी. ऑप्शन नंबर 3. Next, 9th question, the most appropriate rationale behind the constipation in pregnant mother is effect of progesterone. मुळे ते जास्त कॉन्स्टिपेशनचं दिसून येतं त्याच्यामध्ये मदर्समध्ये. लास्ट क्वेश्चन मित्रांनो, when a person experience depression after giving birth to the baby within 3 months of the labor is having that type of depression. तर तिला कोणतं डिप्रेशन असते, तर पोस्टपार्टम डिप्रेशन, पहिल्या 3 महिन्याच्या याच्यामध्ये. ठीक आहे. झाला 10th क्वेश्चन. तर अशा प्रकारे टोटल आपण कंप्लीट 4 सेक्शन पाहिलेले, तर 4 सेक्शनमध्ये म्हणजेच टोटल 40 क्वेश्चन पाहिले आहेत मित्रांनो. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना पण वगैरे पाठवा, आणि याचा पुढचा पार्ट पण आपण घेऊन येऊ ज्याच्यामध्ये आपल्याला जनरल नॉलेज पाहायचं आहे आपल्याला, या पेपरमध्ये काय पडला होता वगैरे. तर थोडासा व्हिडिओ मोठा झाला मित्रांनो, पण व्हिडिओ संपूर्ण पहा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो.